पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर कारभारामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असा आरोप मागच्या 2-3 दिवसांपासून सातत्यानं होतोय। ही घटना उघडकीस आल्यापासून दिवसभर रुग्णालयाच्या बाहेर आंदोलनं झाली। विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्या रोषाला रुग्णालयाला सामोरं जावं लागलं। या सगळ्यात रुग्णालय प्रशासनावर जोरदार टीका देखील झाली। अर्थात रुग्णालयानं दिलेल्या स्पष्टीकरणावरही तीव्र नाराजी पाहायला मिळाली। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणानंतर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीसही बजावली। रुग्णालय प्रशासनानं 4 जणांची समिती नेमून तयार केलेला अहवाल शासनाला सादर केला। इतकंच काय तर धर्मादाय आयुक्तांनी कठोर पावलं उचलायलाही सुरुवात केली। सर्वच धर्मादाय रुग्णालयांना नियम अटी पाळण्याच्या सूचना केल्यात। कालच्या गदारोळानंतर रुग्णालयाच्या विश्वस्त आणि व्यवस्थापनाची बैठक झाली। या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला, जो सर्वसामान्य रुग्णांसाठी कदाचित दिलासादायक असू शकतो। यापुढे इमर्जन्सी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी कुठल्याही पद्धतीचे डिपॉझिट रक्कम घेण्यात येणार नाही, असं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय। रुग्णालय प्रशासनाने नेमका काय हा ठराव केलाय त्यावर एक नजर टाकूया। दुर्दैवी घटनेमागे व मृत्यूमागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे आहे। तरीही रुग्णालयाकडनं रुग्णाप्रती संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत। महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः फोन करून तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा, बाकी आम्ही सर्व मदत करू असं सांगितलेलं असतानाही कोणालाही न कळवता ते तिथून निघून गेले। जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडनं अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट घेतलं जात नव्हतं, परंतु जसजसं गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसतसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास सुरुवात झाली। कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेनं आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून, मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो व डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला असो, लहान मुलांच्या विभागाला आलेला असो, त्यांच्याकडनं इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा ठराव विश्वस्त व व्यवस्थापनानं केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल। घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच, परंतु या निमित्तानं असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी। डॉक्टर धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय। पुण्यातील याच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला होता। प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला 10 लाख रुपये भरल्याशिवाय रुग्णालयात दाखल करून घेण्यात आलं नाही। उपचार करणार नसल्याचं रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट सांगितलं होतं। अशा अवस्थेत संबंधित महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करावं लागलं। या महिलेनं जुळ्या मुलींना जन्म देखील दिला, मात्र दुर्दैवानं या महिलेचा मृत्यू झाला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळे संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला होता। या घटनेतील विशेष बाब म्हणजे ही महिला विधान परिषदेचे आमदार असलेल्या अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाची पत्नी होती। मंत्रालयातून मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातनं फोन गेल्यानंतरही सदर महिलेवर उपचार करण्यात आले नाही असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी सुद्धा केला होता। यानंतर रुग्णालय प्रशासनावर जोरदार टीका झाली। अखेर रुग्णालय प्रशासनानं डिपॉझिटच्या रकमेबाबत हा मोठा निर्णय घेतला। मात्र दुर्दैवानं त्यासाठी एका महिलेला जीव गमवावा लागलाय। धर्मादाय रुग्णालय असतानाही डिपॉझिटसाठी रुग्णांना वेठीस धरलं जातं असा आरोप होणाऱ्या रुग्णालयाला आता जाग आली का असा सवालही या निमित्तानं अनेकांनी उपस्थित केलाय। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।